बातमी आहे धाराशिवमधून। धाराशिव जिल्ह्यातील भूम इथल्या गाजत असलेल्या दूध भेसळ प्रकरणामध्ये तपासादरम्यान धक्कादायक गोष्टी समोर आल्या। गेल्या 6 महिन्यांमध्ये तब्बल 2,30,470 किलो निकृष्ट दर्जाची दूध पावडर भेसळीसाठी वापरण्यात आली आहे। या पावडरीपासून सुमारे 23,04,070 लिटर कृत्रिम दूध तयार करण्यात आले। राज्यभरात तब्बल 23,04,70,000 लिटर भेसळयुक्त दूध विक्री झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येतोय। या कृत्रिम दुधामध्ये फॅटचं प्रमाण राखण्याकरता पाम तेल, निकृष्ट दर्जाची दूध पावडर तसंच डिटर्जंटचा वापर केल्याचा संशय आहे। या प्रकरणी 7 जणांविरोधात गुन्हा दाखल झालाय। सगळे आरोपी सध्या फरार आहेत। त्यांच्या शोधाकरता पोलिसांचं पथक कार्यरत आहे। दूध भेसळीचं जे रॅकेट आहे त्याच्यात भूम तालुक्याचं नाव मोठ्या प्रमाणात समोर आलं। काही दिवसापूर्वीच अन्न औषध प्रशासनाच्या विभागानं ही जी आहे ती मधुबन ट्रेडर्स या कंपनीवरती जी आहे ती कारवाई केली। त्या कारवाईमध्ये जी पावडर आहे दुधात मिश्रित करायची ती पावडर वापरली गेली। मला वाटतं 61 गोण्या एवढी जी आहे ती किंमत पावडर जी आहे ती तिथून जप्त केली। 2,30,470 एवढ्या त्या किमतीची पावडर होती। मात्र आता ही पावडर ज्या दुधामध्ये मिसळली गेलेली आहे त्या 6 महिन्यात तब्बल 23,04,70,000 लिटर भेसळयुक्त दुधाची जी आहे ती विक्री झाल्याचा संशय जे आहे ते आता अन्न व औषध प्रशासनाला आलेला आहे व पोलीस प्रशासनाला आहे आणि पोलिसांनी त्यानुसार आता जो आहे तो तपास सुरू केलेला आहे। यामध्ये जर बघितलं तर ही सगळी जी माहिती आहे की ती ज्या आरोपीचं मधुबन ट्रेडर जे दुकान होतं त्या दुकानात जे रजिस्टर होतं त्या रजिस्टरमध्ये किमान 200 शेतकऱ्यांच्या सगळ्या म्हणजे दूध उत्पादक खरेदी करणाऱ्यांच्या नोंदी आहेत। त्या 200 नोंदीमध्ये सगळ्या ह्या रजिस्टरमधून ज्या नोंदी त्याच्यातून ही माहिती समोर आलेली आहे। मिळालेल्या माहितीनुसार जे आपल्याला गेल्या 6 महिन्यात 2,30,470 किलो निकृष्ट दुधाचं पावडर भेसळीसाठी वापरण्यात आली आहे। त्यापासून 23,04,70,000 लिटर अंदाजे त्याची किंमत जर काढली तर 9,21,62,800 रुपयाचे कृत्रिम दूध तयार करण्यात आलंय आणि ते समोर आलं। आणि हे दूध जर बघितलं आपण तर नामांकित कंपन्या ज्या आहेत त्या कंपन्याला हे दूध पुरवठा केले गेलेला आहे। आता याच्यामध्ये तपासामध्ये जर बघितलं आपण तर 100 लिटर दुधामध्ये 10 लिटर कृत्रिम हे पावडर जी आहे ती मिसळली गेल्याचं समोर आलेलं आहे। म्हणजे आता ह्याचा जर एकूण बघितलं तर 100 लिटरचं दूध असेल तर ही 10 लिटरमध्येच ही पावडर टाकायची। त्याच्यापासून आपल्याला जर बघितलं तर त्याचा फॅट वाढणं किंवा ह्या गोष्टी वाढणं यासाठी मदत व्हायची। आणि याच्यात जर बघितलं गेलं तर आणखीन आपल्याला निरमा पावडर असेल, शॅम्पू असेल याचा देखील वापर केल्याचं या सगळं तपासात उघडलं। हे जरी तपासातले मुद्दे प्रामुख्याने असले तर प्रामुख्याने मुद्दा हा आहे की दुधात भेसळ कशा पद्धतीने केली जाते। धाराशिव जिल्ह्याचा विचार करता गेला तर भूम तालुका हा दूध उत्पादक तालुका म्हणून पाहिला जातो। मोठी पशुपालकाची संख्या आहे आणि भूम तालुक्यातलं दूध जे आहे ते नगर असेल, पुणे असेल किंवा संभाजीनगर असेल या ठिकाणी जातं। मात्र या मधुबन ट्रेडर्सवरची 61 गोण्या फक्त सापडल्या गेल्या। मात्र आता तपासात जी सगळी माहिती येते ती खूप धक्कादायक आहे। त्यामुळंच आता पोलिसांनी किंवा अन्न औषध प्रशासनानं गुन्हा दाखल केला आहे। हे 7चे 7 आरोपी फरार आहेत। या आरोपी लवकरात लवकर अटक व्हावी यासाठी पथकं देखील तैनात करण्यात। मात्र ज्या शरीरासाठी पौष्टिक किंवा ज्या बघितलं जातं त्यात दुधात अशा प्रकारची भेसळ झाली आहे आणि याच्यातला हा सगळा प्रकार बघितल्यावर निश्चितच गंभीर प्रकार म्हणावा लागेल। आता तपास जशा पद्धतीने होतं याचं पूर्ण खातरजमा करून किंवा याच्यातल्या पूर्ण आरोपींना कठोर शासन व्हावं एवढीच माफक अपेक्षा व्यक्त केली जाते आहे। सागर जाधवसह बालाजी निळफळ, न्यूज 18 मराठी, धाराशिव।